जोरदार पावसामुळे शेतकरी धास्तावला. शेतामध्ये पाणी भरून राहिल्याने रोपे कुजण्याची आणि पेरलेले महागडे बियाणे वाया जाण्याची भीती नागोठणे रोषण पत्की. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाला लवकर सुरुवात झाल्याने पेरणी वाया जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी सुरुवातीला भात पेरणी केली नाही, तर काही ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली असली तरी नागोठणे विभागात काही ठिकाणी पावसामुळे खरीप हंगामातील भात पेरणीला अद्याप सुरुवात झालेली नाही. धूळ पेरणीचा पर्याय असला तरी ती भर पावसात कशी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरवर्षी मृग नक्षत्रात शेतकरी पेरणी करतात, मात्र यंदा मान्सूनपूर्व पावसाने कहरच केल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतात साचलेल्या पाण्यामुळे धूळ पेरणी करता येत नाही. ज्या शेतकऱ्यांनी भात पेरणी केली आहे त्या शेतकऱ्यांची भात पेरणी फुकट जाण्याची शक्यता आहे. पाऊस थांबत नसल्यामुळे शेतकरी आता धास्तावले आहेत. महागडे बियाणे खरेदी करून अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली, मात्र अनेक दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे कोरडी रोपे पाण्याखाली गेल्याने ती कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. तर काही शेतकऱ्यांनी भात पेरणी आता 2 दिवसांपूर्वी केली आहे. ती पेरणी फुकट जाण्याची चिंता बळीराजाला अर्थातच शेतकऱ्यांना लागली आहे. जमिनीत ओलावा राहिल्याने रोपांच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाला असून काही ठिकाणी उगवलेली रोपे फार कमकुवत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. पाऊस असाच सुरू राहिला तर बियाणे कुजून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.